संजय शिरसाट, इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल. पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय वाद आता थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र समोर येते. त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या घटनेनं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ही घटना ब्रिजवाडी रमाई चौक गल्लीत मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे, सावजी मस्के या चौघांनी शिरसाट समर्थकाला घरासमोर येऊन मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभूमीवर 27 वर्षाच्या महिलेनं दुसरी तक्रार दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती आणि तिचे पती बालाजी खोतकर हे विजय चाबुकस्वार, किरण अंगुरे आणि शुभम अंगुरे या शेजाऱ्यांच्या सततच्या भांडणाने त्रस्त होते. त्यांनी याबाबत विचारणा केली असता तिघांनी मिळून खोतकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केलेली आहे असं तक्रारीत म्हटलेलं आहे. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.